ठिकाणी सर्व लोक जमले आहेत आणि त्याचा औचित्य साधून आज ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे। त्याच्यामध्ये दोन्ही गुण आनंद हा उत्साहित एक चांगला आनंद गावामध्ये आणि एवढी लोक जमलेली आहेत। तर मला वाटतं का प्रताप भावना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्य दीर्घायुष्य आणि चांगला आणि 50 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यांनी नक्कीच पुढे 100 वर्ष पूर्ण करावा असा आम्हाला सर्वांना त्याचा आनंद वाटतो। आणि ग्रामपंचायतच्या या कार्यालयाच्या इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो का आताच निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये रानाल गावाने 1 नंबर मारलेला आहे। त्या गावाने 3000 मतापेक्षा जास्त मतं या इलेक्शन मध्ये आमदार शांताराम मोरे साहेबांना निवडून आणण्यासाठी मोलाचा वाटा उचललेला आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही ज्या ज्या ग्रामपंचायत मध्ये सुविधा पाहिजे असतील त्या आम्हाला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढ्या चांगल्या सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू। मित्र प्रताप शेठ पाटील यांना 50व्या वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा। तसेच त्या सरपंच पदावर बसतात मी शिवसेना ठाणे जिल्ह्यातर्फे, शिवसेना भिवंडी तालुक्यातर्फे आणि समस्त गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो। माझा मित्र 100 वर्ष जगावा ही माझी शुभेच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि गावकऱ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने आज माझा 50वा वाढदिवस आणि या 50व्या वाढदिवसानिमित्त मला आमच्या गावचे तंटामुक्त अध्यक्ष नामदेव पाटील साहेब, राजेंद्र भोईर साहेब, राजेंद्र मडवी साहेब, तसेच तुम्ही बघितलं असेल सर्व बहिणींप्रमाणे आई असतील, वहिनी असतील, या माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन आज मला प्रभारी सरपंच पद बहाल केलं। त्याबद्दल मी गावकऱ्यांचं तसेच वरिष्ठांचं आभार मानतो। तसेच आमचे आदरणीय लोकनेते कपिल पाटील साहेब यांच्या शुभ आशीर्वादाने मी आज पदभार स्वीकारलेला आहे। तरी मी ह्या पदाला साजेसा असा नावलौकिक करून गावकऱ्यांची थाप मिळवण्याचा प्रयत्न करीन आणि साजेसं असं काम या ग्रामपंचायतीत करीन अशी मी अपेक्षा करतो। मागच्या प्रमाणे जसं महायुतीचं 2.5 वर्ष सरकार होतं, त्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये राजेंद्र भोईर असतील, राजेंद्र मडवी साहेब असतील, सपना भोईर मॅडम असतील, ललिता पाटील असतील, या सर्वांच्या माध्यमातून तसंच आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या सहकार्याने जवळजवळ 20 ते 25 करोडची कामं चालू आहेत गावात। आणि तुम्ही बघितलं का लाडकी बहीण योजना जशी फायद्याची ठरली तशीच गावात देखील आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या सहकार्याने या गावासाठी भरपूर निधी आणू, कारण आम्ही मोरे साहेबांना, शांताराम मोरे साहेबांना सहकार्य केलं आणि त्यांना निवडून दिलं। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमच्या महिलांसाठी जो गृह उद्योग आहे त्या गृह उद्योगाची जी इमारत आहे त्या इमारतीसाठी देखील आम्ही निधी देणार आहोत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि ते आज निवडून आल्यामुळे ते आश्वासन पूर्ण होईल। आणि तसेच आमच्या गावात एक जिम बाकी आहे, ती जिम करण्याचा माझा प्रयत्न राहील की जिम पूर्ण झाली तर काहीतरी आमच्या युवा वर्गाला एक फिटनेससाठी गावातच चांगलं कार्य भेटेल, म्हणून मी त्या जिमसाठी प्रयत्न करेन। नक्की त्या प्रकारे आपण नाही मी ह्याचं श्रेय आमच्या सर्व महिला भगिनी माझ्या बहिणीप्रमाणे आहेत त्या, आणि त्या नेहमीच आमच्या पाठीमागे उभ्या राहतात, म्हणून हा श्रेय मी त्यांना देईन। वर्षात पदार्पण केलं की 50 वर्ष पूर्ण झाले, पदार्पण केलं। या 50व्या वर्षाच्या पदार्पणामध्ये त्यांच्या नावाप्रमाणे चांगल्या गतीचं काम त्यांच्या हातून व्हावं। परम प्रतापी प्रताप पाटील यांचा गुणगौरव आपल्याला बघायला मिळावा अशा प्रकारचा आशीर्वाद परमेश्वराने त्यांना द्यावा अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज त्यांचं अभिनंदनही करतो की आजच्याच दिवशी राहणार गावच्या सरपंचपदी ते विराजमान झालेले आहेत
याच्यापेक्षा चांगलं वाढदिवसाचं गिफ्ट हे कुठलं असू शकत नाही. आणि परमेश्वराचा आशीर्वाद असला की अशा प्रकारचे योगायोग जुळून येतात. आणि म्हणून आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सरपंच पदाच्याही शुभेच्छा देतो. आणि राहणार गावच्या विकासामध्ये निश्चितपणाने भरीव अशी कामगिरी करून राहणार गावच्या विकासाचा हातभार लावतील असा विश्वास व्यक्त करून परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.